स्वामी समर्थ। मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हरतालिका व्रताची जी पूजा आहे त्याचं विसर्जन कसं करावं आणि उपवास कसा सोडावा। तर माझा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघायचा आहे। आता मी तुम्हाला सांगणार हरतालिकेची जी पूजा असते ते दुसऱ्या दिवशी आपण त्या पूजेचं विसर्जन करतो। ती पूजा आपण तर काय करायचं, तुम्ही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठायचं, दही भाताचा नैवेद्य अर्पण म्हणजे भात लावायचा, दही भाताचा नैवेद्य आपण हरतालिके मातेला अर्पण करायचा, हळदी कुंकू धूप दीप लावून त्यांची पूजा करायची, गणपतीची आरती करायची, हरतालिकेची आरती करायची आणि मग नंतर ते जे उत्तर पूजा असते ती उत्तर पूजा काय करायची आहे, उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्या हातावर ठेवून म्हणायचं आहे, हे हरतालिके माता मी तुझा उपवास मनोभावाने श्रद्धेने केलेला आहे, आता मी त्याचं विसर्जन करणार आहे असं म्हणून तुम्हाला ते तांदूळ अर्पण करून टाकायचे हरतालिके मातेवर। आणि उपवास कसा सोडायचा तर काय करायचं, एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्याच्यात थोडंसं दही घ्यायचं, ते देवाजवळ ठेवायचं आहे हरतालिके मातेजवळ आणि नंतर ना ते दही तुम्हाला चाटून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला उपवास सुद्धा सोडायचा आहे। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।